24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। नगर शहर भागात सर्रासपणे कत्तलखाने चालू असल्या कारणानं त्याला प्रतिबंध लागावा म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करत कारवाई न झाल्यास 10 ते 15 दिवसात बजरंग दलामार्फत नगर शहरात हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढला जाईल असा इशारा देण्यात आला होता। याच पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याचा नुकताच ज्यांनी पदभार घेतला ते पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचा धडाका सुरू केलाय। या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बेपारी मोहल्ला परिसरातल्या नौशाद बेकरीजवळ कोतवाली पोलिसांनी तब्बल 3,40,000 रुपयांचं गोमांस जप्त केलं आहे। या कारवाईत काका उर्फ अब्दुल हक कुरेशी, रहीम कुरेशी आणि त्यांच्यातील साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर कोतवाली पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल 1,700 किलो गोमांस जप्त करण्यात आलाय। दरम्यान झालेल्या या कारवाईमुळे बजरंग दलाच्या इशाऱ्याला कुठेतरी यश आल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।